डॉक्टर, दादाची काय पोझिशन आहे आता? सी वी ट्राईड अवर बेस्ट. ऑपरेशन सुद्धा सक्सेसफुल झालं, पण पेशंट अजूनही क्रिटिकल आहे. कधी कधी अशा सिच्युएशन मध्ये पेशंट कोमात जाण्याची शक्यता असते. आपल्यासाठी पुढचे 12 तास खूप महत्वाचे आहेत. या 12 तासात जो धोका आहे तो टळणं आणि पेशंटनी पॉझिटिव्ह रिस्पॉन्स देणं खूप महत्वाचं आहे. त्यामुळे आता वाट बघणं एवढंच आपल्या हातात आहे. आणि हो, तुम्ही सगळ्यांनी इथे काही थांबण्याची गरज नाही. कोणीतरी दोघांनीच इथे थांबा. आई, आत्या, हे बघा, इथे आता जास्त जणांनी थांबून चालणार नाही. तुम्ही दोघी घरी जा आता. बाबा पण यायला निघाले. नाही, मी इथेच थांबणार आहे. हो, मी सुद्धा कुठे जाणार नाही अभिला सोडून. आत्या, मी थांबतो सोबत. काही गरज लागली तर धावपळ करावी लागेल. तुम्ही दोघी अजिबात काळजी करू नका. मी एकदा सांगितलं ना तुला, मी अभिला सोडून कुठेही जाणार नाहीये. बाकी मला काही माहित नाही. सोहा, तू आणि आत्या इथे थांब. मी आईना घरी सोडतो. आणि काही गरज लागली तर कॉल कर. आई, बाबा येत आहेत की नाही आता? तू अजिबात काळजी करू नकोस. आम्ही आहोत इथे. अजिबात काळजी करू नकोस. दादाला काही होणार नाहीये. आपण त्याला काही होऊ देणार नाही आहोत. माझी काही चूक नाहीये म्हणता, मग तरी माझ्याशी असं का वागताय? तुम्हाला तुम्हाला कळत नाहीये का? का समजून घेत नाहीत तुम्ही मला आणि माझ्या भावनांना? आणि त्या तुम्हाला कळत नसतील तर स्पष्टपणे सांगायला लागणार आहे. ऐका, माझं तुमच्यावर प्रेम आहे मीनाक्षी. हो, खूप प्रेम करतो मी तुमच्यावर. तुमच्याशिवाय जगू शकत नाही मी. पण हे शक्य नाहीये. का शक्य नाहीये? माझ्या नजरेला नजर देऊन सांगा की मी जे काही बोलतोय ते खोटं आहे म्हणून. अभि 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 कसे आहेत आता? ऑपरेशन व्यवस्थित झालंय ना? काय म्हणाले डॉक्टर?
अभि बरे होतील असंच म्हणालेत ना डॉक्टर? डॉक्टर काहीही म्हणू, मला पूर्ण खात्री आहे अभि नक्की बरा होणार आहे. मला एकदा त्यांना बघायचंय. ताई, मी मगाशीच सांगितलंय मला इथे कुठल्याच प्रकारचा वाद नकोय. प्लीज मला एकदा त्यांना भेटू द्या ना, प्लीज एकदा. हा ऍक्सिडेंट व्हायच्या आधी अभि तुलाच भेटायला आला होता ना? आई आई मीनाक्षी ताई, तुमच्या भावना मी समजू शकतो, पण तुम्ही इथली परिस्थिती समजून घेणं खूप गरजेचं आहे. आत्याचा जीव अभिमध्ये अडकलाय आणि ती त्याला सोडून बाजूला जाणार नाही. आणि जोपर्यंत आत्या येते आहे तोपर्यंत तुम्ही अभिला भेटू शकत नाही. प्लीज समजून घ्या. पाहिलंच ना, ती मुलगी आल्यापासून हे काय काय घडतंय ते. आते प्लीज. प्रत्येक वेळी तुम्ही मला समजवा, कधीतरी मला समजून घ्या. आत्या आई, काळ आला होता पण वेळ आली नव्हती. आता तुमच्या लक्षात कसं येत नाहीये हे सगळं. आत्या आई, अजूनही तू त्याच विषयावर बोलते. मला माहितीये तुला दादाची काळजी वाटते, पण डॉक्टर काय म्हणाले ऐकलंयस ना? तुम्ही मलाच सांगा सगळं. तू आता इथेच बोलत बसणार आहेस की माझ्या बरोबर येणार आहेस? कुठे? कॅन्टीन मध्ये. नाही नाही, मी माझ्या अभिला सोडून कुठे येणार नाही. तुझा आत्या आई, तू दाखवत नसलीस ना तरी तुझी कंबर दुखते मला माहितीये. आणि तुला गोळी घ्यायची असेल तर काहीतरी खावं लागणार आहे की नाही? हे बघ, डॉक्टरांनी आपल्याला रूम दिले, आपण तिकडे थांबूया. तू आराम कर. नाही, नको. मी इथेच थांबते अभिजवळ. आत्या आई, तुला सारखी दादाची शपथ घालावी लागणार आहे का? अगं, चल आराम कर. ठीक आहे, मी येते, पण मी काही खाणार नाही. बरं ठीक आहे, चल. तू बस आत, मी आलेच. लवकर ये ना. हो. पोहोचलीस ना नीट घरी? हो, मी पोहोचले. अभि कसा आहे आता? ऍक्च्युली डॉक्टर येऊन गेले, पण नीटचं काही सांगितलं नाही त्यांनी. तू काळजी करू नकोस, आम्ही आहोत इथे. सोहा. हा बोल, अजून काही बोलायचं आहे का? हो, मी निघाले तेव्हा मीनाक्षी तिथेच बसलेली होती. तिला अभिला बघायचं आणि त्याला बघितल्याशिवाय ती घरी जाईल असं मला वाटत नाही. आई अगं, आत्या जागे आहे अजून. हो, पण वंसांच्या नकळत तिला आत घेऊन येता येईल असं काहीतरी कर ना. काय झालं सोहा? हो हो हो, मी बघते काय करायचं ते. ठेवते. मीनाक्षी, अभि कसे? तुला भेटायचं आहे ना त्याला? चल.
मीनाक्षी प्लीज सावर स्वतःला. तुला दादाला बघायचं होतं की नाही? पाहिलंच ना, आता आपल्याला इथून निघावं लागणार आहे. चुकून जर आत्याई आली तर काय होऊ शकतं हे तुलाही माहिती आणि मलाही माहिती आहे. मीनाक्षी, तुला दादाची काळजी वाटते माहिती आहे मला. काळजी करण्यासारखी सिच्युएशन आहे ग. पण ट्रस्ट मी, दादा ह्यातून नक्की वाचणार आहे. हं? निघूया आता आपण. दादा ज्या स्पीडने गाडी चालवत होता ना, त्या स्पीडने तो कधीच गाडी चालवत नेव्हर. इतका भयंकर ऍक्सिडेंट झालाय ना की त्याचा जीवही. मीनाक्षी, दादा शेवटचा तुलाच भेटला होता ना? काही बोलला? तुमच्यात काय बोलणं झालं मला प्लीज सांग. त्यांच्या बोलण्यातून एवढं कळत होतं, त्यांच्या मनात माझ्याबद्दल वेगळ्या भावना आहेत. कोणत्या? त्याचं तुझ्यावर प्रेम आहे हेच सांगत होता ना तो. सोहा, अगं, त्यांचं माझ्यावर प्रेम असलं तरी मी त्यांच्या प्रेमाचा स्वीकार नाही करू शकत. ते शक्य नाहीये. का शक्य नाहीये हे मी तुला नाही विचारणार, कारण हे तुझं आयुष्य आहे. तुझा निर्णय घ्यायला तू पूर्ण मोकळी आहे. दादाच वेडा, अगदी ठार वेडा, ओव्हर इमोशनल आहे. त्याने तुझ्यावर इतका जीव लावला ना की येता जाता सतत तुझाच विचार करायचा. घरी काही ना काहीतरी निमित्त काढून फक्त तुझा विषय काढायचा तो. आणि आज जे काय घडलंय त्याला तुझा नकारच कारणीभूत आहे. नाही, मी ब्लेम नाही करत आहे तुला. मी म्हंटल ना, जे काय घडलं त्यात चूक फक्त दादाची होती. तो त्याच्या प्रेमाची खात्री नाही देऊ शकला आणि आज डॉक्टर त्याची खात्री. मीनाक्षी, प्लीज तू जा इथून. प्लीज जा. दादाची काळजी घ्यायला आम्ही सगळे आहोत. तुला जिथे जायचंय तिथे जा प्लीज. सुहा, मीनाक्षी, तू इथं का बसलीये? नाही, काही नाही. सोहा, ए वेडू, रडायचं नाही, रडायचं. मला एक गोष्ट सांग, अभि कुठे आणि कसं आहे? कुठे?
डॉक्टर काय म्हणाले? क्रिटिकल केस आहे म्हणतात. त्यांच्याकडून जे सगळे प्रयत्न करायचे ते करून झाले. आता फक्त प्रार्थना करणं हाती आहे आपल्या. नाही सो, माझी खात्री आहे आपला अभि नक्की बरा होईल. फक्त मला एकच गोष्ट कळत नाही की आपल्या अभिनं असं कोणाचं काय वाईट केलं की त्याच्या वाटेला हे सगळं. नाही, दादा कधीच कुणाचं वाईट करू शकत नाही. तो बरा व्हायला हवा, तो लवकर बरा व्हायला हवा. ए बेटा, रडू नको, रडू नको. आणि धीर पण सोडू नकोस. आपल्या सगळ्यांची इच्छा आहे की नाही त्यांनी लवकर बरं व्हावं. मग देवाला सुद्धा आपलं ऐकावं लागेल. हं? रडू नकोस. मला एक गोष्ट कळत नाहीये की त्याचा ऍक्सिडेंट झाला कसा. दादा, शांत हो. हे कसं घडलं हे तुला जाणून घ्यायचंय ना. मी सांगते, हे सगळं त्या मीनाक्षीमुळे झालंय. आत्याई, हे सगळं बोलण्याची ही वेळ नाहीये. एक मिनिट, मला कोणी सांगेल का नक्की काय झालंय ते? बाबा, तुम्ही आधी घरी जा प्लीज. तसं इथे 2च माणसं थांबू शकतात. मला एकदा डॉक्टरांना भेटायचं. ते तुम्हाला आत्ता नाही भेटू शकत, ते सकाळीच येतील. तुम्ही घरी जा, आईला तुमची खूप गरज आहे. आणि आमच्या दोघींची काळजी करू नका. आणि शंकर दादा सुद्धा येतो म्हणालाय. काही गरज लागली तर तो असेल इथे. ठीक आहे, जर इथं दोघंच थांबू शकतात तर ती मीनाक्षी बाहेर काय करते मग? ती इथे काय करते अजून? जे काही घडलंय त्यांनी समाधान झालं नाहीये का तिचं? थांब जरा, मीच बघते तिच्याकडे. आत्ते, ती बाहेर बसली आहे ना. तू का स्वतःला त्रास करून घेतेस तिच्यामुळे? आत नाही ना आलेली ती. बाबा, तुम्ही प्लीज घरी जा प्लीज. आईला तुमची जास्त गरज आहे. ठीक आहे. नाही, तू आधी मला असं काहीही सांगितलं नव्हतंस. तू असं काहीच करणार नाहीयेस त्याला. तुला बजावून सांगून सुद्धा कळत नाहीये का? तू तू असं काही करणार नाहीयेस त्याला. हे बघ, मी तुला एवढं समजावून सांगते, तू तू का ऐकत नाहीयेस? त्याच्या बाबतीत जर तू काही चुकीचं केलंस ना तर The number you've called is currently unavailable. Please try again later. The number you've called is currently unavailable. Please try again.
सोहा, मीनाक्षीच्या बाबतीत नक्की काय घडलंय? बाबा आपण ह्या विषयावर नंतर बोलू. तुम्ही आधी घरी जा, कारण आईला तुमची जास्त गरज आहे. ठीक आहे, काळजी घ्या.